को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. मंत्री सुधीर मुनगंटीवार सर आपल्यासोबत आहेत. सर, महाविकास आघाडीमधली एक बातमी समोर आली आहे. आज एकीकडे पत्रकार परिषद होते, दुसरीकडे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते कुठेतरी नाराज असल्याचे समोर येत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मित्रपक्ष जे आमचे आहेत ते कुठेतरी आमच्यावरतीच कुरघडी जी आहे ते काँग्रेसवरती आता करतायत, अशी खंत ते व्यक्त करतात, अशी माहिती मिळाली. नाही, मी चॅनलच्या माध्यमातून बातमी बघितली. माननीय नाना पटोलेजी यांनी 288 विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे करावेत असं मत व्यक्त केलं. काँग्रेस आता मोठा भाऊ झाला, कारण लोकसभेमध्ये 13 खासदार त्यांचे निवडून आले, 9 शिवसेना उद्धवजींचे आणि 7 राष्ट्रवादीचे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की अप्पर हँड हा आम्हाला दिला पाहिजे. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि म्हणून त्यावर काही भाष्य करणे मला उचित वाटत नाही. पण जे होत आहे ते चांगल्यासाठी होते आहे, जनतेच्या हितासाठी होत आहे की जर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढलेत तर जनतेचं हितच आहे. काँग्रेस म्हणते की आमच्यावरती कुरघडी ठाकरे गट आणि शरद पवार गट करते. निश्चितपणे हे तर खरंच आहे, कारण मागेही मुख्यमंत्री उद्धवजी होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळात वर्चस्व काँग्रेसचा नव्हताच. वर्चस्व हा उद्धवजींचाच होता. आणि तुम्ही सर्व जर विश्लेषण केलं तेव्हाच्या बातम्यांचं आणि इतर गोष्टींचं, तर त्या बातम्यांमधूनच तुमच्या लक्षात येईल की वर्चस्व हा उद्धवजींचाच होता. स्मार्ट मीटरचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजलेला, आपल्याला विदर्भात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुद्धा झाली. काय नेमका आता निर्णय शासनाने घेतला आहे? कारण एक काँग्रेसने एक नेरेटिव्ह सेट केला होता की सरकार जे आहे ते सर्वसामान्यांच्या विरोधात आहे आणि अशा पद्धतीनं स्मार्ट मीटर आणून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना जो आहे तो त्रास देऊ पाहते. नाही, असं आहे, जुलै 2020मध्ये एक सुधारित वीज सुधारणा योजनेच्या अंतर्गत देशामध्ये स्मार्ट मीटर लावावेत, ज्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या संदर्भामध्ये अतिशय सूक्ष्मपणे आणि अपडेट माहिती प्राप्त होईल आणि यातून वीज वितरण हानी ही कमी होईल, म्हणजे डिस्ट्रीब्युशन लॉस कमी होईल. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये विचार केला गेला, लोकांचा विरोध बघितल्यानंतर आज माननीय देवेंद्रजींनी व माननीय एकनाथ शिंदेजींनी याला स्थगिती दिली आहे. आता कोणत्याही डोमेस्टिक घरगुती ग्राहकांना यामध्ये हे मीटर लावल्या जाणार नाही. स्मार्ट मीटरचा कोणताही उपयोग घरगुती ग्राहकांसाठी होणार नाही. दुसरा एक असा प्रश्न आहे की छगन भुजबळांची मुलाखत आमच्या TV9 मराठीच्या चॅनलवरती झालेली आहे. त्यांनी असं म्हटलं की मला दिल्लीतनं माझं नाव जे आहे ते सुचवलं होतं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मला होकार दिला होता, परंतु शेवटपर्यंत मला जे आहे ते अपमानित करण्यात आलं आणि त्यामुळेच मी खासदारकीसाठी जे काही उभं राहणार होतो तो मोह जो आहे तो सोडला. नाही, खरं तर याच्याबद्दलची माहिती मग कशी राहील, कारण हा पक्ष त्यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि म्हणून कोण कोणाला शब्द दिला किंवा कोणी कोणाला काय सांगितलं, मग बदलत्या परिस्थितीमध्ये काय झालं याची माहिती नसल्याने याच्यावर भाष्य करणं मला वाटतं की योग्य नाही. तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत आहे, कोणाला तिकीट द्यावी कोणाला देऊ नये, त्यांच्या कोर टीममध्ये काय निर्णय झाला तर हे तर त्या कोर टीमच्या सदस्यांनाच सांगता येईल. मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यांनी असं म्हटलं की भाजपनेही होकार दिला होता माझ्या नावाला, परंतु लास्टला मात्र ही जागा शिंदेंकडे गेली. नाही, अजूनही खंत ते व्यक्त करतायत. भाजपचा नकार किंवा होकार असा विषयच येत नाही. प्रफुल्लभाई पटेलनी राजीनामा दिलेली ती जागा होती आणि प्रफुल्लभाईचा राजीनामा असल्याने त्यामध्ये हक्क हा निश्चितपणे राष्ट्रवादी अजितदादा गटाचाच होता. त्याचा भाजपशी काय संबंध? भाजपने नकार किंवा होकार, भाजपच्या तिकीटवर त्यांनी, म्हणजे जी भाजपची जागा एक रिक्त जागी आहे माननीय उदयनराजे भोसलेंची, ती जागा त्यांनी मागितली असती तर हा प्रश्न होता होकार नकार. हा त्यांचा व्यक्तिगत त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि म्हणून भाजपला त्यांनी विचारलं असेल तर भाजपनी भूमिका घेतली असेल, ठीक आहे. तुम्हाला जर पक्ष तिकीट देत असेल तर आमचा विरोध असण्याचं कारण नाही.
पण तो त्यांच्या पक्ष सभेसोबत बाबत तर नाराजच आहेत, परंतु ते लोकसभेबाबत म्हणतात की लोकसभेला मी नाशिकमधून उभं राहण्यासाठी इच्छुक होतो. मला दिल्लीतनं सांगितलं गेलं होतं, अनेक बैठका झाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा होकार दिला होता, पण ऐनवेळी असं मला नाकारण्यात आलं. ती खंत ते व्यक्त करतात. नाही, ठीक आहे, याच्यामध्ये असं घडण्याची शक्यता आहे की ती जागा राष्ट्रवादीला द्यायची की नाही. ती जागा शिंदे गट शिवसेनेची आहे आणि क्लेम शिंदे गटाने केला, आणि मग अशा प्रसंगामध्ये कदाचित ती राष्ट्रवादीला गेली नसेल. राष्ट्रवादीला गेली तर भुजबळ साहेबांना आम्ही निश्चितपणे सहकार्य करू असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगितलं गेलं असेल की जो कोणी शेवटी नेता उभा राहतो किंवा जो कोणी उमेदवार उभा राहतो ही जबाबदारी चारही पक्षाची आहे. आठवले गट असतील किंवा जोगेंद्र कवाडे हे असतील किंवा आम्ही 3 पक्ष असू, तर अशा सर्वांनाच त्या निवडणुकीमध्ये काम करणं हे गरजेचं आहे, आणि मला वाटतं तोच युती धर्म आहे. त्यांनी असं म्हटलं की मराठी वोट बँक जे आहे ते कुठंतरी दूर जाईल. माझी जी भाषणं होती किंवा मी जी भूमिका घेतली होती, आणि त्यामुळेच मला ही तिकीट नाकारण्यात आली. नाही, आता नाशिक विभागात तर मराठी वोटर्सच आहे, त्यामुळे असं काही मला वाटत नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणताय भुजबळ साहेब काही कोणी एका जातीचे समाजाचे नेते नाही, एक अतिशय कुशल संघटक म्हणून त्यांनी काम केलं आहे, आणि एक जागा आपण म्हणतो एक दबंग नेता म्हणून त्यांचं आयुष्य आपण बघितलं. ठीक आहे, आयुष्यामध्ये काही गोष्टी होतात आपल्या मनासारख्या, काही मनाविरुद्ध होतात. त्यांना राज्यसभा जायची इच्छा होती किंवा लोकसभेत लढायची इच्छा होती, त्यांनी ती व्यक्त केली त्यांच्या योग्य मंचावर. आता ती घडू शकलं नाही, तर शेवटी असं आहे की पक्ष जो निर्णय देतो तो मान्य करावा लागतो. त्यांनी असंही म्हटलं की मी काही पवारांकडे पुन्हा जाणार नाही. जी चर्चा सुरू होत्या की भुजबळ पुन्हा एकदा अजितदादांना सोडून शरद पवारांकडे जातील, परंतु त्यांनी असंही म्हटलं की ती खिडकी आता माझ्यासाठी बंद झाली आहे. नाही, मला वाटतं की या भूमिकेचं स्वागतच केलं पाहिजे. आता राजकारणात सर्वांनीच एकदा भूमिका घेतली तर वारंवार बदलू नये, अशा पद्धतीनेच आता आपल्या मतदारांना गृहीत न धरता आपल्या सर्वांनाच एकत्रितपणे सर्वच नेत्यांना सर्वच राजकीय पक्षांना अशा पद्धतीने कुठंतरी आता ही भूमिका योग्य आहे भुजबळ साहेबांची. ही भूमिका मी बघितली, मागे नारायण राणे साहेबही म्हणाले होते की आता माझा शेवटचा श्वास भारतीय जनता पार्टी. उत्तम भूमिका आहे. अशा पद्धतीने जर सर्वांनी विचार केला तर उत्तम होईल. आता भुजबळ साहेब तर म्हणालेच आहे की आता मी कुठेही जाणार नाही, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना का. शेवटचा प्रश्न, त्यांनी मुलाखतीमध्ये असंही म्हटलं की बाळासाहेबांसोबत राज ठाकरे अनेक वर्ष होते, परंतु त्यांनी ती साथ जी आहे ती सोडायला पाहिजे नको होती. काहीतरी वेगळं घडलं असतं किंवा वेगळी त्यांच्यावर जबाबदारी आली असती. एक वेगळं सूचक विधान त्यांनी केलं. नाही, असं आहे, आपापल्या परीने आपण चक्रधर स्वामीच्या त्या कथेसारखं प्रत्येकजण जसं हत्तीचं वर्णन करतो तसं राजकारणात आहे. उद्या मी 9 लिहिले पण तुम्ही समोरून बघितले तर तुम्हाला ते 6 दिसतात. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपापल्या परीने प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण होतं, आणि त्या विश्लेषणामध्ये तुम्ही तुमची दृष्टी जी असते त्या दृष्टीने विचार करतात. कदाचित राज ठाकरे साहेबांनी माननीय श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सोडताना त्यांच्याही काही अडचणी असतील ना. काही अडचणी असल्याशिवाय त्यांनी सोडलं का. शेवटी ते जे सांगतात अभिमानाने की जे काही मी घडलो, जे काही आज मी दिसतो आहे ते सर्वस्व बाळासाहेब आहे माझे. तर म्हणून मला वाटतं की काय घटना आहे तर यावर भाष्य तर माननीय राज ठाकरे साहेब करू शकतात. आपल्याला कदाचित त्याबद्दलची माहिती नसते, आणि म्हणून आपल्याला तसं वाटतं की ती भूमिका योग्य अयोग्य ते तर विश्लेषण तर माननीय राज ठाकरे साहेबच करू शकतील. एक शेवटचा प्रश्न, लोकसभेतलं यश महाविकास आघाडीला मिळाल्यानंतर आज एक संयुक्त पत्रकार परिषद होते, त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण एक विधानसभेचा अजेंडा जाहीर होण्याची शक्यता बोलली जाते. नाही, शेवटी असं आहे की लोकसभेमध्ये संख्येच्या दृष्टीने निश्चितपणे त्यांचा उत्साह वाढेल असं यश आहे. 30 जागा त्या जिंकल्यात, आणि एक अपक्ष जो होता, जो महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करत निवडून आला, आणि त्यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे साधारणतः उत्साह तर असणार आहे, पण या उत्साहाच्या भरातच अपघात घडतात, आणि त्याची सुरुवात तुम्हीच आत्ता मग प्रश्न विचारला ती दिसते आहे की आता प्रत्येकजण मी स्वतंत्रपणे लढतो, आणि मला वाटतं की ईश्वराने अशीच सद्बुद्धी त्यांना द्यावी, म्हणजे महाराष्ट्राचं कल्याण यांच्या या सद्बुद्धीमध्ये आहे. आता आपण बघू काय होतं,
पण संयुक्तपणे पत्रकार परिषद ती यासाठीच घेतली जात असावी की जी काही डागडुजी आहे ती केली पाहिजे. कुठेतरी आता दावे मुख्यमंत्री पदाचे सुद्धा केले जाऊ शकतात तिन्ही पक्षांकडून. ना आता लोकसभेत आपण बघितलं ना, त्यांनी तर खाते वाटप केलेत. त्यांनी तर मनातल्या मनात स्वप्नातल्या स्वप्नात आमचं सरकार येईल आणि आमच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला आम्ही नरेंद्र मोदीजींना निमंत्रण देऊ अशा वर्गानं केलं आहे. तर त्यांची जी जसं आकाशाला सीमा नाही तसं यांच्या स्वप्न बघायला कोणतीच सीमा नाही आहे. ते तर 3 मुख्यमंत्री सुद्धा करू शकतील, ते आठवड्याचे दिवस वाटून मुख्यमंत्री करू शकतील. त्याला तुमच्यापाशी काय सीमा आहे? शेवटी स्थिर सरकार, जनतेचं हित, विकास, प्रगती यापेक्षा नरेटिव्ह सेट करणे, जातीवर राजकारण करणे, गुजरातला विरोध करणे, गुजरातच्या माध्यमातून मतं घेण्याचा प्रयत्न करणे, कधी मुंबई तोडणार अशी काही कारण नसताना आवई उठवणे, तर हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. आणि त्यांच्या राजकारणाचा तो त्यांना भाग आता यशस्वी वाटायला लागला आहे की खोटं बोलल्याने मतदार आपल्या बाजूने उभा होतो असा एक समज त्यांचा दृढ झाला. आणि म्हणून आमच्या 30 जागा आल्या की आम्ही जे काही पत्रकार परिषदेमध्ये खोटं सांगतो ते लोकांना आता पचतं, आवडतं असा भाव निर्माण झाला. पण हे खरं नाही आहे, हे स्थायी स्वरूपाचं नाही. गाडी जर झाली तर त्याचा फायदा महायुतीला होईल असं आहे. आता आम्ही त्यांच्यापेक्षा आमच्या बैठकीमध्ये आमच्या संघटनेचं योग्य पद्धतीनं आकलन मूल्यांकन करत नियोजन करणार आहोत. त्यांचं काय होईल यावर आपल्या पक्ष असण्याचं कारण आपण आपली पुस्तकं वाचावीन, मेरिटमध्ये यावं, ते अभ्यास करताय की नाही हे बघत कुठं बसायचं आता. धन्यवाद. साहजिकच आहे, सुधीर भाऊ आपल्यासोबत होते. विविध प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्यांनी या ठिकाणी दिली आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन मनीष सोबत विनायक डावरो, TVN मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.